तर आधार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली म्हणजे आपलं ABS कसं वापरायचं याबद्दल आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत. ही प्रणाली का आणली तर अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी. हे जे सादरीकरण आहे हे खास आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना ही प्रणाली अगदी सहजपणे वापरता येईल. चला तर मग एक एक करून सगळे टप्पे समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर अमित नाईक, ज्युनियर लेक्चरर, गव्हर्नमेंट आश्रमशाळा देवडा. आज आपण आदिवासी विकास विभागातील आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी आधार ABS प्रणालीवर हजेरी कशी लावायची आणि बाकीची माहिती कशी भरायची हे एकदम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सगळ्यात आधी आपण ABS प्रणालीची ओळख करून घेऊ. मग पहिल्यांदाच नोंदणी कशी करायची ते बघू. त्यानंतर रोजचं लॉग इन, मग एम्प्लॉई कॉर्नरमध्ये काय काय सुविधा आहेत आणि हो, सगळ्यात शेवटी आपल्या नोंदी आणि रजा कशा मॅनेज करायच्या हेही समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया, म्हणजेच ABS प्रणालीची ओळख. सगळ्यात आधी आपण सिस्टमच्या मेन डॅशबोर्डवर एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज येईल. हा बघा, हा आहे सिस्टीमचा मेन डॅशबोर्ड. इथे आपल्याला काय दिसतंय तर एकूण किती संस्था नोंदणीकृत आहेत, आपल्यासारखे किती कर्मचारी रजिस्टर्ड आहेत, आज नक्की किती जण हजर आहेत आणि किती डिव्हाइसेस चालू आहेत, हे सगळं एका नजरेत कळतं. यावरून आपल्याला सिस्टीमचा एकूण वापर कसा होतोय याची एक चांगली कल्पना येते. बरं, आता आपण पुढच्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कर्मचाऱ्यांची पहिली नोंदणी. घाबरू नका, ही एक खूप सोपी आणि फक्त एकदाच करायची प्रक्रिया आहे. तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. नोंदणीसाठी फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत. बघा, सगळ्यात आधी एम्प्लॉई कॉर्नरमध्ये जायचं, तिथे रजिस्ट्रेशन निवडायचं, मग तो ऑनबोर्डिंग फॉर्म भरायचा आणि शेवटी मंजुरीसाठी सबमिट करायचा. चला, आता ह्या पायऱ्या जरा सविस्तरपणे बघूया. तर नोंदणीची सुरुवात करायला आपल्याला वेबसाईटवरच्या एम्प्लॉई कॉर्नर ह्या मेन्यूवर जायचं आहे. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू शकतो. रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की लगेच हा ऑनबोर्डिंग अर्ज आपल्यासमोर उघडेल. ह्यामध्ये आपल्याला आपली वैयक्तिक माहिती आणि संस्थेशी संबंधित सगळा तपशील भरायचा आहे. आता अर्ज भरताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. आपलं पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, 12 अंकी आधार नंबर, ईमेल ID आणि आपला 10 अंकी मोबाईल नंबर, ही सगळी माहिती अगदी अचूकपणे भरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, आपल्या संस्थेचा तपशील द्यायला विसरू नका. एक महत्त्वाची सूचना, समजा अर्ज भरताना तुमची संस्था यादीत दिसलीच नाही तर काळजी करायचं काहीच कारण नाही. सरळ आपल्या संस्थेच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधा किंवा थेट अटेंडन्स हेल्प डेस्कला एक फोन किंवा ईमेल करा. ते नक्की मदत करतील. बरं, एकदा का तुमची नोंदणी पूर्ण झाली की मग तुम्ही रोज सिस्टममध्ये लॉग इन करू शकता. आता आपण ही रोजची लॉग इन प्रक्रिया कशी करायची ते बघूया. रोज लॉग इन करण्यासाठी सगळ्यात आधी आपला 6 अंकी अटेंडन्स ID इथे टाकायचा. त्यानंतर स्क्रीनवर जो सुरक्षा कोड दिसतोय तो काळजीपूर्वक भरायचा आणि जनरेट लॉग इन OTP बटनावर क्लिक करायचं. हे केलं की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. आणि यात एक खूप सोयीची गोष्ट आहे माहितीये, एकदा जो OTP जनरेट होतो ना, तो पूर्ण दिवसासाठी व्हॅलिड असतो. म्हणजे तुम्ही त्याच OTPने दिवसभरात कितीही वेळा लॉग इन करू शकता. सारखा नवीन OTP मागवायची गरजच नाही. चला, आता बघूया की एम्प्लॉई कॉर्नरच्या आत नक्की काय आहे. हे आपलं एक प्रकारचं वैयक्तिक डॅशबोर्डच आहे, जिथे आपल्या हजेरीशी संबंधित सगळी माहिती एका ठिकाणी मिळते. उत्सुकता आहे ना? चला तर मग बघूया. लॉग इन करताच आपण थेट एम्प्लॉई कॉर्नरमध्ये येतो. इथे बघा, आपल्याला अपडेट, रिमाइंडर, रजिस्टर आणि लीव्ह असे कितीतरी उपयुक्त पर्याय मिळतात. खरं तर हेच आपल्या हजेरीच्या व्यवस्थापनाचं मुख्य ठिकाण आहे. तर एम्प्लॉई कॉर्नरमध्ये आपण काय काय करू शकतो? तर आपण आपली वैयक्तिक माहिती अपडेट करू शकतो, हजेरी पत्रक बघू शकतो, आपल्याला हजेरीसाठी SMS रिमाइंडर सेट करता येतो, रजा आणि दौऱ्याच्या नोंदी करता येतात आणि हो, आपल्या काही अभिप्राय असेल तर तोही देता येतो. अटेंडन्स रजिस्टरवर क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या महिन्याच्या हजेरीचा सगळा तपशील दिसतो. म्हणजे आपण कार्यालयात कधी आलो, कधी गेलो यासारखी सगळी महत्त्वाची माहिती इथेच असते.
आता हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ग्राफिकल व्ह्यूमध्ये आपली रोजची उपस्थिती एका बार चार्टमध्ये दिसते. म्हणजे कोणत्या दिवशी किती तास उपस्थित होतो हे एका नजरेत समजतं. खूप सोपं आहे हे बघायला. रजिस्टर व्ह्यूमध्ये तर आपल्याला एका रंगीत कॅलेंडरमध्येच आपली हजेरी दिसते. म्हणजे हिरवा रंग म्हणजे हजर, लाल म्हणजे गैरहजर, निळा म्हणजे सुट्टी. आणि बाकीचे रंग रजा किंवा दौऱ्यासाठी वापरले जातात. एकदम सोपं आहे हे समजायला. आणि सगळ्यात शेवटी येतो डिटेल्स व्ह्यू. यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाची अगदी अचूक येण्याची आणि जाण्याची वेळ म्हणजे पूर्ण लॉग मिळतो. जर कधी आपल्याला आपल्या वेळेचा सविस्तर तपशील हवा असेल तर हा पर्याय एकदम बेस्ट आहे. चला आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. यामध्ये आपण आपल्या नोंदी आणि रजा कशा मॅनेज करायच्या आणि आपलं प्रोफाईल नेहमी अपडेट कसं ठेवायचं हे बघणार आहोत. हे स्लाइड बघा. यावरून आपल्याला कळतं की रजा किंवा दौऱ्याची नोंद करणं किती सोपं आहे. दोन्हीसाठी जवळजवळ सारखाच आणि एकदम सरळ अर्ज आहे. फक्त आवश्यक माहिती भरायची आणि सबमिट करायचं. झालं काम. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रणाली वापरताना कोणतीही अडचण आली तर तुम्ही कधीही अटेंडन्स हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. त्यांचा ईमेल आयडी स्क्रीनवर दिलेलाच आहे, helpdesk-attendance@gov.in. तर मग आपल्या डिजिटल हजेरीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आपण सगळे तयार आहोत का? ही प्रणाली आपल्यासाठीच तयार केली आहे. तिचा पुरेपूर वापर करा.